आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे, हे आपण आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। साधारण चौकात नाक्यावर देखील पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल। प्रत्येक गावात आळीत गल्लीत पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता या निमित्तानं तयार होईल, यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे। बूथ प्रमुखाला आपण मी आता जरा बारामतीमध्ये गेल्यानंतर असंच करतो, बाबा तिथला बूथ प्रमुख कोण आहे आणि तरी मला सांगावं की त्या गावामध्ये काय समावेश झाला, चला त्याचा मान सन्मान मी देतोच, तो दिलाच पाहिजे, त्याशिवाय चालणारच नाही। खूप जणांनी बोलत असताना एकंदरीतच आपण ज्या भागामध्ये हे शिबिर घेतलेलं आहे, सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून ज्यांची जगभर ओळख आहे, त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये असलेल्या त्या अहिल्या नगरमध्ये त्याचं नामांतर मधल्या काळामध्ये झालं। या मातीला मी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश, जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साई बाबांची पण कर्मभूमी आणि साई नगरी शिर्डीला पण साईबाबाचं पण आपण दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्या पुढे पण नतमस्तक झालेलं आहे। शिर्डीला पण मी वंदन करतो आणि या अहिल्यानगरीच्या या भूमीतून एक विकासाची दिशा आणि साईबाबांच्या शिर्डीतून पुरोगामी विचारांची वाट धरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे वाटचाल करणार आहे, त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। तुम्ही 2 दिवस पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला, प्रमुख नेत्यांनी आपले आपले वक्त्यांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडले। आता आज या शिबिराचा समारोप होत असताना नवसंकल्पाच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे। त्याचा उल्लेख अनेकांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला। आपल्याला पक्ष संघटन वाढवण्यासाठी आज पण काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना पक्षात आणणं आणि पक्ष कार्यात सक्रिय ठेवणं, यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागण्याची ही सुरुवात आहे। आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे, हे आपण आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। आपापल्या गावात परतल्यानंतर आदेशाची वाट न बघता पक्षवाढीच्या कामाला आपण त्या ठिकाणी लागावं आणि राज्यातल्या प्रत्येक गावात साधारण चौकात नाक्यावर देखील पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल। प्रत्येक गावात आळीत गल्लीत पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता या निमित्तानं तयार होईल, यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे। बऱ्याचदा मागे आपण तशा प्रकारचा कार्यक्रम घेतला होता, परंतु आता बऱ्याचशा ठिकाणी बोर्ड त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं स्वागत करत आहे, अशा पद्धतीचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळत नाही। इव्हन सूरज पण इथे युवक मध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे। अशा पद्धतीनं आपल्याला इथून पुढं माझ्या आमदारांना पण मला सांगायचंय, जिल्हाध्यक्षांना सांगायचंय, आपापल्या भागामध्ये तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे। यासाठी आपल्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नाहीतर काय होतं, बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत असं बघितलंय, कार्यकर्ता पक्ष वाढायला बाहेर पडतो, पण तेव्हा हा असतो एका पक्षात, त्याची बायको दुसऱ्या पक्षात, मुलगा तिसऱ्या पक्षात आणि मुलगी अपक्ष आणि भावकीचा विरोध, असं त्या ठिकाणी होता का म्हणे हे अजित पवार। तर त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीची नोंद सगळ्यांनी घ्यावी। एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपल्या पक्षाचं घड्याळ हे वाढवायचंय। त्यासाठी आतापासूनच आपण कामाला लागलं पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर लागतील, त्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागलं पाहिजे। एक मी बघितलं, कालच्या लोकसभेच्या निकालाचा उल्लेख ज्यावेळेस प्रफुल्लबाईंनी केला, त्यावेळेस मला पण किंवा आम्ही सगळेच
माणिकराव कोकाटे काही लाखांनी मागवते, मी पण 48,000 लोकसभेला मागवतो, असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं मागं होते. परंतु सगळ्यांनी प्रयत्न केला आणि स्थानिक तरुणांच्या मध्ये बूथ प्रमुख आणि पदप्रमुखाची नियुक्ती आणि त्याच्या नावाची यादी वगैरे ह्या जर गोष्टी आणि बूथ प्रमुखाला आपण मी आता जरा बारामतीमध्ये गेल्यानंतर असंच करतो की तिथला बूथ प्रमुख कोण आहे आणि त्यांनी मला सांगावं की त्या गावामध्ये काय सर्वांचाला त्याचा मान सन्मान मी देतोच, तो दिलाच पाहिजे, त्याशिवाय चालणारच नाही. परंतु आपण बूथ प्रमुखाला मान सन्मान द्यायला लागलो तर आपोआप त्याचं महत्व त्या ठिकाणी गावामध्ये वाढतं आणि यांनाही वाटतं की फक्त निवडणुकीच्या पुरतच आम्हाला राबवून घेत नाही,